आणि आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। बातमी आहे विरार संदर्भातली। मुसळधार पावसामुळे विरार वासियांची दाणादाण उडालेली आहे। विरार पूर्व मंगलपाडा या परिसरामध्ये सिद्धिविनायक चाळीमधल्या 50हून अधिक रहिवाशांचं पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय। विरारमध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे हाल झालेत। पाणी ओसरल्यानंतर अनेकांना आपला उद्ध्वस्त झालेला संसार दिसला आणि त्यामुळे त्यांना अश्रू सुद्धा अनावर झालेत। अन्नधान्य, कपडे, घरातील उपकरणं सगळ्याच गोष्टींचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी हे विरारचे नागरिक करत आहेत। इथले आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। पाहूयात। हे बरोबर आहे, इथे लाईट पण आहे ना सगळ्या। पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि या पावसानं चाळ वसाहतींमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी विरार पूर्वच्या मनवेलपाडा परिसरातल्या या चाळीतली दृश्य दाखवतोय। संपूर्ण सामान अस्तव्यस्त झालेलं आहे। खरं तर या घरामध्ये अर्ध्याहून जास्त पाणी साचलं होतं। समोरच्या भिंतीवरती आपण जी वॉटर लेवल बघतोय इथपर्यंत पाणी साचलं होतं। म्हणजे तुम्ही विचार करू शकता कशा पद्धतीने इथं लोक राहिली असतील। आपण इथल्या नागरिकांशी बोलूया। कशा काका हे संपूर्ण साहित्य बघितलं मी, फार भयानक परिस्थिती होती, कशा पद्धतीने दिवस काढले? बघा, गेल्या शनिवार पासून इथे पाणी भरलं पूर्णपणे। जवळजवळ आता तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे कमरेभरपर्यंत आमच्याकडे इथं होतं आणि त्याच्यामध्ये त्या रूम मध्ये कुठल्याही आमच्या पूर्ण चाळीमध्ये एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही आहे। टीव्ही पासून, फ्रीज पासून हे सगळं जेवढं भांडी सोडी सगळं टोटली गेलं सगळं। म्हणजे काही म्हणजे लक्षात घ्या, लोकांकडे अन्नधान्य खायला सुद्धा काही राहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकांना अक्षरशः नाहक फार त्रास झाला त्याच्यामुळे। म्हणजे काही म्हणजे कुठली अंगावरचे कपडे सुद्धा याच्यामध्ये कुठलेही शिल्लक राहिलेले नाही। कारण या रूम मध्ये प्रत्येकाच्या रूम मध्ये कमरेभरपर्यंत पाणी होतं या रूम मध्ये आणि आजपर्यंत पाणी, आता थोडंसं पाणी आमच्याकडे कमी झालेलं आहे। कळलं का? नुकसानाची चिंता आहे का तुम्हाला? खूप नुकसानाची चिंता आहे, कारण आता काहीच राहिलेलं नाहीये। इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून म्हणजे अन्नधान्य सुद्धा खायला राहिलेलं नाहीये। काही अंगावरती कुणाच्या कपडा राहिलेला आहे, कारण 4-5 फुटापर्यंत पाणी असल्यामुळे गोदरेज कपाट, शोकेश कपाट त्याच्यात सुद्धा पाण्याचा अक्षरशः चिखलाचा राब बसलेला आहे। वया पुस्तक सुद्धा सगळं शैक्षणिक साहित्य म्हणजे इव्हन डॉक्युमेंट सुद्धा, जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये सगळे भिजून गेलेले आहेत। तर ह्याच्यावर शासनाने आमच्याकडे आमची जी झालेली नुकसान भरपाई आहे ते आम्हाला शासनाने प्लीज करून द्यावी। ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, वसई विरार महानगरपालिका आयुक्तांनी इथे भेट द्यावी। तसेच आमदार सुद्धा इकडे येऊन गेले, आयुक्त म्हणजे हे महापौर सुद्धा येऊन गेलेत। पण आम्हाला एवढीच विनंती आहे त्यांच्याकडून, बाबा हे सगळे काहीतरी आम्हाला ह्याच्यातून आम्हाला लोकांसाठी काहीतरी मदत तुम्ही करावी, पूर्ण नुकसान भरपाई करावी। लोकांकडे काही राहिलेलं नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावं याच्यामुळे तुमच्या मार्फत, आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना काहीतरी थोडीफार तरी तो आम्हाला हेल्प करावं त्यांनी, इथे आमचं निवेदन आहे त्यांना। नक्कीच या संपूर्ण पावसानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या झालेलं नुकसान आता भरून तरी कसं काढायचं ही चिंता सतावते। त्यामुळं शासनाकडे हे लोक जी आहेत ती आता नुकसान भरपाईची मागणी करू लागलेली आहे। प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार।